नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी तुम्हाला गुढीपाडव्यासाठी सुंदर अशी साडी शिवून दाखवणार आहे. गुढीपाडवा लवकरच येत आहे आणि प्रत्येकाने आपल्या घरामध्ये गुढीसाठी सुंदर साडी शिवली पाहिजे आणि गुढीला साडी नेसवली पाहिजे. यासाठी सिंपल आणि सोप्या पद्धतीमध्ये साडी कशी शिवायची हे मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे. तर खणाची साडी आज आपण शिवणार आहोत आणि सुंदर असं कलर कॉम्बिनेशन घेऊन सुंदर पण वेगळ्या स्टाईलमध्ये एक नवीन प्रकारची गुढीची साडी मी तुम्हाला शिवून दाखवणार आहे. नॉर्मल निर्या काढून तर आपण प्रत्येकजणच साडी शिवत असतो आणि बाजारात सुद्धा मिळत असतात. आज सिंपल निर्यांमध्येच थोडासा वेगळा प्रकार मी तुम्हाला दाखवणार आहे. एकदम सोप्या पद्धतीमध्ये आपण गुढीची साडी शिवू शकतो हे मी तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. व्हिडिओ जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता आपण सुंदर अशी गुढीसाठी साडी शिवायला सुरुवात करूया. चला तर सुंदर अशी गुढीची साडी आपण बनवायला सुरुवात करूया. तर गुढीची साडी बनवण्यासाठी इथे मी खणाचा कापड घेतलेला आहे. गुलाबी रंगाचा खणाचा कापड आहे. आता या खणाची उंची जी आहे ती 33 इंच उंच आहे आणि 29 इंच रुंद आहे. आता ही जी लांबी रुंदी जी आहे ती तुम्ही तुमच्या जेवढी गुढी उंच तेवढ्या हिशोबाने तुम्ही करून घेऊ शकता. अगदी 30-40 इंचापर्यंत सुद्धा गुढीची साडी बनवता येते. पण आपल्याला आता मीडियम आकाराची बनवायची, त्याच्यासाठी परफेक्ट उंची ही 33 इंच आहे. कटिंग वगैरे करून आपल्याला 30 इंचाची गुढी मिळणार आहे आणि याची जी रुंदी आहे ती आपल्याला 29 इंचाची आहे. टोटल आपल्याला शिलाई वगैरे मारून एक 25-26 इंचापर्यंत आपल्याला साडीची रुंदी मिळणार आहे. तर बघा, सुंदर अशी सिंपल सोप्या पद्धतीमध्ये गुढीची साडी कशी बनवायची हे मी तुम्हाला दाखवणार आहे. नॉर्मल प्लेट्स काढून आपण साडी बनवतो त्याच पद्धतीने पण थोडासा काहीतरी फरक करून आपण ही साडी बनवणार आहोत. एकदम सोप्या पद्धतीने आपल्याला ही साडी बनवायची आहे. तर ही साडी बनवण्यासाठी आपल्याला लेस सुद्धा लागणार आहे. आपण लेस लावून साडी बनवणार आहोत तर सुंदर लुक येणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला खणाचे अजून 2 कापड लागणार आहेत. गुढीच्या वरती जी आपल्याला बांधण्यासाठी जो आपल्याला कोपऱ्यासारखी एक बनवायचं असतं ते सुद्धा आपल्याला याच्याने बनवायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला बांधण्यासाठी नाडी सुद्धा लागणार आहे. आता तुमच्याकडे जर नाडी जी कोणती असेल ती तुम्ही घेऊ शकता. अगदी कापडाची नाडी बनवली तरी पण चालेल, पण आता ही माझ्याकडे लेसमधली नाडी आहे ती मी वापरणार आहे आणि गुढीची साडी बनवणार आहे. तर आता आपण साडी बनवायला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे तर बघा, याला दोन्ही बाजूने आपल्याला इकडे डबल फोल्ड मारून शिलाई मारून घ्यायची आहे. आता ही जी बाजू आहे ती लॉक आहे, कारण इथे किनार आहे त्यामुळे ही लॉक आहे. तर इकडे शिलाई मारायची गरज नाही आहे. तर या ज्या समोरासमोरच्या 2 बाजू आहेत त्यांना आपल्याला डबल फोल्ड मारून शिलाई मारायची. अगदी अर्ध्या इंचावरती डबल फोल्ड मारून आपल्याला व्यवस्थित फिनिशिंगसोबत शिलाई मारून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला या साईडला आणि या साईडला आणि या साईडला अशा 3 साईडला आपल्याला लेस लावून घ्यायची आहे. तर जी मी तुम्हाला लेस दाखवली ती मी लेस लावणार आहे. तुमच्याकडे जी कोणती लेस असेल ती तुम्ही वापरून गुढीची साडी बनवू शकता. आता सगळ्यात पहिल्यांदा मी इकडे डबल फोल्ड मारून शिलाई मारून घेते आणि त्याच्यानंतर लेस लावते आणि मग तुम्हाला परत एकदा दाखवते. तर बघा, व्यवस्थित अशी साडीला या साईडने डबल फोल्ड मारून शिलाई मारून घेतली पहिल्यांदा आणि त्याच्यानंतर लेस सुद्धा लावून झालेली आहे. सुंदर असं फिनिशिंग सोबत आपली ही साडीची जो बेस आहे तो तयार झालेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे तर बघा, ही जी लाईन आहे ती आपल्या साडीचा मध्यभाग आहे. तर आता मध्याचा हा बाजू आणि मध्याची ही बाजू इकडून आपल्याला प्लेट्स मारून घ्यायचे आहेत. मध्याच्या दिशेने प्लेट्स मारून घ्यायचे आहेत. तर सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला प्लेट्स मारून दाखवते. तर बघा, अशा पद्धतीने आपल्याला ही प्लेट्स मारायची आहे. एकावर एक प्लेट्स मारून घ्यायचे आहे. हे बघा, 2 प्लेट्स झाल्या आणि त्याच्यानंतर ही आता तिसरी प्लेट. अशा पद्धतीने आपल्या ह्या खालची जी साईड आहे ती आपली बरोबर समप्रमाणात आली पाहिजे. वरती खालीवर झालं तरी पण चालेल, पण खालची जी बाजू आहे ती व्यवस्थित आली पाहिजे. याच्यावरती आपण इस्त्री मारून सुद्धा घेऊ शकतो, म्हणजे अजून फिनिशिंग खूप चांगली येईल. तर लास्टला मी इस्त्री सुद्धा मारणार आहे. तर आता ही बाजू आपली झाली. आता या साईडला आपल्याला इकडे परत 3 निऱ्या पाडून घ्यायच्या आहेत. तर बघा, वरची जी बाजू आहे ती बघू शकता अशा पद्धतीने येते, निरीवरती निरी येते
आणि खाली ही ओपन बाजू एक राहत आहे आणि मग नंतर प्लेट आहे. परत आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे अशा पद्धतीने. या साईडला जर 3 प्लेट झाल्या तर त्या साईडला सुद्धा आपल्या 3च प्लेट झाल्या पाहिजेत. तर बघा ही आहे तिसरी प्लेट. अशा पद्धतीने ही आपल्याला प्लेट्स पाडून घ्यायच्या आहेत आणि वरची जी बाजू आहे त्याला आपल्याला एक सरळ शिलाई मारून घ्यायची आहे. तर बघा सुंदर अशी फिनिशिंग सोबत आपल्या ह्या प्लेट्स तयार झालेल्या आहेत. खूप छान वाटते. तर आता मी वरती शिलाई मारून घेते आणि बाकी पुढे आपल्याला वरचा भाग कसा लावायचा हे सुद्धा तुम्हाला मी दाखवते. तर चला बघूया. आता इथे एक मी सरळ शिलाई मारून घेतली आणि वरचा जो कापड होता तो कटिंग करून दिलेला आहे. आता आपल्याला वरती काठीमध्ये अडकवण्यासाठी आपल्याला बनवायचं आहे. तर आता कसं बनवायचं, तर बघा हा एक मी कापड घेतलेला आहे. जे अंदाजाने तुम्ही कापड कटिंग करून घेऊ शकता. जेवढा आपला वरचा भाग आलेला आहे तेवढ्या मापाचा घेतला तरी पण चालेल. तर बघा आता मी ही जी बॉर्डर आहे, साडीची जी बॉर्डर आहे तीच बॉर्डर घेतलेली आहे आणि कापड कटिंग करून घेतलेलं आहे. तर बघा आपल्याला कशा पद्धतीने लावायचं आहे, तर ही जी बॉर्डर आहे ना ती साडीच्या दिशेला उलटी ठेवायची. अशा पद्धतीने उलटी ठेवायची आणि आपल्याला एक इथून शिलाई मारून घ्यायची आहे. सरळ एक शिलाई मारून घ्यायची. सगळ्यात पहिल्यांदा सरळ शिलाई मारून घेते आणि मग दाखवते. तर बघा अशा पद्धतीने ही इथे आपण शिलाई मारून घेतली आणि त्यानंतर हे असं ओपन होतं. तर आता आपल्याला याची उंची किती घ्यायची आहे, तर अंदाजाने मी उंची घेणार आहे. तर त्या अंदाजानेच तुम्ही सुद्धा उंची घ्या. म्हणजे तुम्हाला कलश वगैरे जो आहे, कलश कधी कधी छोटा असतो, कधी कधी मोठा असतो. जर कलश छोटा असेल तर मग आपल्याला ही जी घडी आहे ती छोटी घेतली पाहिजे. कलश जर मोठा असेल म्हणजे नॉर्मल साईजचा असेल तर आपल्याला एवढा साईजचा असेल घेतला तरी पण चालेल. आता याची जी लांबी आहे ती 5 इंच आहे. टोटल 5 इंच लांब आहे, म्हणजे उंच 5 इंच आहे. तर तुम्ही त्या अंदाजाने कमी जास्त करू शकता. तर बघा असं झालं. त्याच्यानंतर आता आपल्याला नाडी बांधण्यासाठी लावावी लागणार. तर नाडी कशी लावायची, तर बघा ही जी नाडी आहे ती आपल्याला अशी ठेवायची आहे. बघा नाडी अशा पद्धतीने ठेवली आहे. तर आता ही नाडी जी आहे त्याचं जो टोक आहे ना तो आपल्याला आतल्या दिशेने ठेवायचा आहे. हे बघा अशा पद्धतीने नाही नाडी घ्यायची. आपल्याला इथून सुरुवात करायची आणि इथे शिलाई मारायची. म्हणजे आपण जेव्हा सरळ करणार ना तेव्हा ती नाडी बाहेरच्या दिशेला येईल. हे बघा अशा पद्धतीने. आता दुसरी जी नाडी आहे ना ती सुद्धा आपल्याला अशीच इथे लावून घ्यायची आहे. हे बघा अशा पद्धतीने लावून घ्यायची आणि एक इथे शिलाई मारायची आणि एक इथे शिलाई मारायची. आता ह्या दोन्ही शिलाई मारून घेते आणि मग तुम्हाला दाखवते परत. तर बघा अशा पद्धतीने ह्या दोन्ही नाड्यांना मी इथे शिलाई मारून घेतली. आता सेम आकाराचा आपल्याला अजून एक कापड लागणार आहे. तर तो कापड जेव्हा आपण शिलाई मारणार ना तेव्हा ह्या नाड्याबरोबर आतल्या साईडला अशाच ठेवायच्या आणि त्याच्यानंतर हा जो कापड आहे ती सरळ बाजू या सरळ बाजूवरती ठेवायची. अशा पद्धतीने आपल्याला ही सरळ बाजूवरती ठेवायची आणि साईडने पाव इंच मार्जिन सोडून आपल्याला या साईडला वरच्या बाजूला आणि या साईडला शिलाई मारून घ्यायची. खाली शिलाई मारायची नाही, ते आपल्याला सरळ करायचं आहे. तर बघा अशा पद्धतीने इथे मी शिलाई मारून घेते. तर बघा शिलाई मारून झालेली आहे. आता साईडने आपल्याला छोटे छोटे कट्स द्यायचे आहेत, म्हणजे धागे दोरे वगैरे कुठे निघाले नाही पाहिजेत याच्यासाठी आपल्याला हे कट्स मारून घ्यायचे आहेत. हे बघा शिलाईवरती कट्स मारायचे नाहीत. मी आता इथे एकच शिलाई मारलेली आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही 2 शिलाईसुद्धा मारू शकता. तर आता ही आपली जी वरची टोपी आहे ती तयार झालेली आहे. आता याला आपल्याला सरळ करून घ्यायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने मी हे सरळ करते एकदम सोप्या पद्धतीने आणि खूप सुंदर आपली ही गुढीची साडी जी आहे ती तयार झालेली आहे. व्यवस्थित असं हे टोक जे आहेत ते सरळ बाहेर काढून घ्यायचे पेनाने वगैरे. हे बघा अशा पद्धतीने. आता हा वरचा लुक सुद्धा बघा तुम्ही खूप सुंदर येतोय आणि ह्या नाड्या 2 साईडला 2 बरोबर झालेल्या आहेत आणि आपल्याला बांधता पण व्यवस्थित येणार आहे. आता मी गुढीचं तुम्हाला फायनल बघा सुंदर अशी साडी तयार झालेली आहे आणि त्याच्या प्लेट्स सुद्धा बघू शकता खूप छान पद्धतीने आलेल्या आहेत आणि याला मी इस्त्री मारून घेतलेली आहे त्यामुळे एकदम व्यवस्थित बसलेले आहेत. खूप छान वाटतायत आणि नवीन पद्धतीमध्ये काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि खरंच खूप सुंदर तयार झालेला आहे. सिंपल प्लेट्स काढून आपण साडी बनवतो ती सुद्धा खूप छान दिसते, पण ही
याचा जो फ्लो आहे तो खूप छान वाटतोय. आणि बघू शकता या साईडला अगदी साडीसारखा लुक झालेला आहे, घागऱ्यासारखा लुक झालेला आहे. खूप सुंदर वाटतंय आणि हे कलर कॉम्बिनेशनसुद्धा खूप छान वाटतं. अशा पद्धतीने सिंपल आणि सोबर गुढीची साडी तुम्हीसुद्धा तयार करा आणि या वर्षीच्या गुढीपाडव्याला तुम्हीसुद्धा अशा प्रकारची साडी नक्की तयार करा. खूप सुंदर दिसते. तर ही गुढीची साडी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि एकदम सोप्या पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, ते सुद्धा तुम्हाला कसं वाटलं हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात आपण पुढच्या नवीन वस्त्रांसोबत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.